आपण बघत आहात जनतेचा बुलंद आवाज निर्भीड न्यूज नाशिक, लोकहितासाठी एक पाऊल पुढे। नमस्कार, मी नंदकुमार जाधव, निर्भीड न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीवर आपले सहर्ष स्वागत करतो। बघूया आजचे विशेष बातमीपत्र। सातपूर शहरात रमजान ईद आणि महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। रमजान ईद निमित्त सातपूर मधील रजविया मस्जिद मध्ये मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची वर्दळ। मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी मनसेचे राज्य उपाध्यक्ष तथा मनसेचे माजी गटनेते सलीम मामा शेख, माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे, फारुख खान पठाण, धीरज शेळके, अरुण भाऊ काळे, रवी नाना काळे, योगेश गांगुर्डे, सलीम पठाण, महमूद शेख, तस्लीम शेख, इम्रान शेख आदींसह जुनेद शेख, शरीफ शेख, निसार पिंजारी, अनिश शेख, अलीम शेख, अशमत खान, इरफान पठाण, तारिक पठाण, अली इमाम अंसारी आदीसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी मस्जिद परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता। त्याचप्रमाणे सातपूरच्या मध्यवर्ती माळी मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली। या प्रसंगी काळू काळे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर प्रबोधनकारी भाषण केले। माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर विशेष माहिती प्रकट केली। यावेळी निलेश बंधुरे आणि अरुण काळे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले। याच ठिकाणी रमजान ईदचा हा महत्त्वाचा सण असल्याने सलीम मामा शेख यांना सातपूर मधील पंचक्रोशीतील बांधवांनी पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या व गळा भेट घेतली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ, दिलीप बंधुरे, निलेश बंधुरे, बाळा निगळ, गणेश मौले, पद्मराज काळे, मच्छिंद्र बंधुरे, प्रकाश मौले, छगन बंधुरे, रोशन बंधुरे, हर्षल काळे, अमर काळे, बाळासाहेब बंधुरे, किसन शेवकर, गोरख सोनवणे, ज्ञानेश्वर काळे, पंडित विधाते, रवींद्र काश्मीरे, विजय उल्लारे, वैभव महिरे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मौले यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल मौले यांनी केले। क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर आमचे बंधू काळूभाऊ काळे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल जी सविस्तर माहिती दिली। बरोबर समाज वेगळ्या दिशेने भरकट चाललेला आहे आणि काळूभाऊ या ठिकाणी गर्दी जरी नसेल पण या ठिकाणी जेवढी मंडळी या ठिकाणी बसलेली छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि ज्यांची आपण खऱ्या अर्थाने जयंती साजरी करतो, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले असतील, यांचे विचार जनसामान्यामध्ये पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सर्व मंडळी करते। खरं तर आणि मला वाटतं राष्ट्रपुरुषांचा समाजाला विसर परत चाललेला आहे आणि तुम्ही आम्ही या ठिकाणी ज्या ज्या क्षेत्रामध्ये जी काही मानाची पदं भूषवतोय, आज या ठिकाणी प्रखरपणे आपण एक माईक घेऊन आपण बोलू शकतो। खऱ्या अर्थानं ही आपल्या महापुरुषांची देणगी आहे आणि मला वाटतं जी व्यक्ती मला वाटतं महापुरुषांना कोणी विसरणार नाही, फक्त त्याचे विचार खऱ्या अर्थानं
आज एक काळाची गरज आहे, त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. आणि आपण जर बघितलं, सावित्रीबाई फुले असतील, त्यांनी पुण्यामध्ये अनेक हाल अपेष्टांना सामोरं जाऊन आणि पुण्यामध्ये जी महिलांसाठी देशामध्ये जी पहिली शाळा सुरू केली, मला वाटतं म्हणजे देशाच्या राष्ट्रपती असो, देशाच्या पंतप्रधान असो, मला वाटतं खरोखर सावित्रीबाई फुले जर नसत्या तर मला वाटतं ह्या व्यक्ती देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत, पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकल्या नसत्या. मला वाटतं आज मुंबई हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अरुण भाऊ, आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र ॲडव्होकेट जयंत जायभावे, त्या महामानवानं आपल्याला संविधान दिलं. त्या संविधान जे आज आपण लोकांमध्ये बसतो, उठतो, आपण जे अनेक याच्यामध्ये सत्तेमध्ये भाग घेतो, सर्व काही करतो, त्या महामानवाची जयंती काळूभाऊ हायकोर्टामध्ये ॲडव्होकेट जयंत जायभावे साहेबांनी त्या 14 एप्रिल म्हणजे आज सुट्टीचा दिवस असतो, पण त्या हायकोर्टामध्ये भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुद्धा अनेक वर्षापासून त्या ठिकाणी साजरी होते. व्हायला पाहिजे, परंतु जागा नाहीये. त्यासाठी एक छोटंसं उदाहरण देतो. एकदा इंग्लंडवरून एक अभ्यासक मंडळ, त्यावेळेस देशामध्ये 3 बॅरिस्टर होते. त्या 3 बॅरिस्टरला भेटण्यासाठी आले. ते प्रथमतः 8 वाजेला महात्मा गांधींच्या घरी गेले. महात्मा गांधींच्या दासीनं दार उघडलं आणि त्यांनी विचारलं काय पाहिजे, म्हणा गांधीजींना भेटायचं. तेव्हा त्या शिष्टमंडळांना त्या दासीनं सांगितलं का गांधीजी झोपलेले मी सकाळीच्या. त्यानंतर ते रात्री 11 वाजेला बॅरिस्टर जिनांच्या घरी गेले. जिनांच्या नोकरांनी दार उघडलं. त्यांनी सांगितलं जिनासाहेब झोपलेले आहेत मी सकाळीच्या. रात्री ते 2 वाजेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी गेले. त्यावेळेस त्यांनी बघितलं बाबासाहेबांच्या घराच्या लाईटी सगळ्या चालू आहेत आणि दरवाजा वाजवला. बाबासाहेब स्वतः उठले आणि त्यांनी दरवाजा खोलला. त्यावेळेस मध्ये एंट्री करताना त्या शिष्टमंडळाने विचारलं तर डॉक्टर भिंडाव आम्ही गांधीजींच्या 8 वाजेला गांधीजींच्या घरी गेलो, 11 वाजेला बॅरिस्टर जिनांच्या घरी गेलो, ते सगळं झोपलेले आहेत, पण तुम्ही रात्रीचे 2 वाजले तरी तुम्ही जागे आहात. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब म्हटले की त्यांचा समाज जागा आहे म्हणून ती झोपलेली आहे, पण माझा समाज झोपलेला आहे, मला त्यांना जागायचं आहे म्हणून मी रात्री 2 वाजेपर्यंत. 2 मिनिटं त्याचप्रमाणे भाजपा आमदार सीमाताई हिरे यांच्या सातपूरमधील कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात संपन्न करण्यात आली. यावेळी रश्मीताई बेंडाळे हिरे, भाजपा प्रदेश सदस्य रामहरी संभेराव व सातपूर मंडळ अध्यक्ष भगवान काकड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सातपूर परिसरातील कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जय ज्योती जय क्रांती. आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. आमच्या भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळातर्फे आम्ही त्यांना आज अभिवादनाचा कार्यक्रम इथे ठेवला होता. खरं तर आम्ही सगळ्याजणी खूप भाग्यवान आहोत की त्यांच्याचमुळे आज आम्ही शिक्षण घेऊ शकलो आहोत आणि त्यांच्याचमुळे आज आम्ही आमच्या पायावरती उभे राहू. महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले असतील, यांनी आपल्या अंगावरती दगडं खाल्ले, परंतु त्यांनी जो स्त्री शिक्षणाचा जो विडा घेतला होता तो त्यांनी त्यांच्या श्वासाचा शेवटपर्यंत तो पार पाडला. आणि आज आपण बघतोय की अशा कुठलं क्षेत्र नाही आहे जिथे स्त्रिया मागे आहेत. सगळ्या क्षेत्रांमध्ये, अनेक क्षेत्रांमध्ये तर स्त्रिया पुरुषांपेक्षा पुढे आहेत आणि ह्याचं संपूर्ण श्रेय फक्त ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जातं. आम्ही सगळ्याजणी त्यांचे खूप खूप ऋणी आहोत की त्यांच्यामुळे आज आम्ही शिक्षण घेऊ शकलो आणि पुढे जाऊ शकलो. मी त्यांना खूप खूप मनापासून विनम्र अभिवादन करते. मी सर्वांनी भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळातर्फे आमच्या लाडक्या आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या जनसंपर्क कार्यालय अशोकनगर येथे आपले क्रांतीसूर्य आणि स्त्री शिक्षणाचे ज्यांनी सुरुवात केली असे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्तानं अभिवादन करण्यासाठी आम्ही इथे आज हा कार्यक्रम
आयोजित करण्यात आलेला आहे आणि आम्ही सर्व सातवी भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना विनम्र असं अभिवादन करतो. महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. त्यानिमित्त आज आम्ही आमदार सीमाताई हिरे यांच्या कार्यालयात महात्मा ज्योतिबा हिरे यांची जयंती साजरी करत आहोत. महात्मा ज्योतिबा फुले यांचं समाजासाठी फार मोठं काम आहे. त्यातली त्यात शिक्षणासाठी भरीव असं त्यांचं काम आहे. त्यामुळे आज सर्वसाधारण मनुष्य शिक्षण घेतं आहे किंवा शिक्षणापासून वंचित नाही आहे आणि स्त्रियांसाठी तर फार मोठं योगदान आहे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी मोठी चळवळ सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी उभी केली. त्यामुळे आज त्या स्त्रिया छोट्या छोट्या पदापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रिया पोचल्या आहेत. आतासुद्धा आपल्या राष्ट्रपती स्त्रीच आहेत. त्यामुळे ह्या दोघांचंही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं या समाजासाठी फार मोठं योगदान आणि फार मोठं काम आहे. म्हणून समाजाने त्यांना समाज सुधारक ही सुद्धा पदवी दिली. म्हणून त्यांची जयंती साजरी करणं होणं गरजेचं आहे आणि समाजासाठी त्यांनी काय काम केलं आहे हे समाजासाठी पोहोचवणं आणि त्यांनी जे केलेलं काम त्याचा खालीचा वाटा व्हायला आपण शिक्षणासाठी काम करावं अशी मी सर्व नागरिक आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो. परत त्यांना मी अभिवादन करतो.